तर 40 फुटाचा रस्ता म्हणून यांनी जे अतिक्रमण म्हणून आमचं घर पाडण्यात आलं परवा दिवशी. रस्ता तसं वैयक्तिक 30 फुटाचा रस्ता आहे, कारण यांच्या कागदासाठी जे 40 फुटाचा रस्ता लागणार म्हणून हिने आमचं अतिक्रमण म्हणून घर पाडण्याचा प्रयत्न केला. ते पाडलं पण आम्ही लोकांचं ऐकून. आणि प्रत्येक वेळी दमदाटी करणे, कोण पण येतोय, 10 अधिकारी येतात, मी मालक म्हणून प्रत्येक काही गोष्टी अलग सांगतोय. आज जाणार बाहेर जाणार, नाही गेले की लोक मोठे आहेत, केस होईल, असे वारंवार धमक्या देऊन आता आम्ही ते वैतागून काढलं. तर आता 30 फुटाचा होता, तिला आता 40 फूट म्हणून सांगायला. त्याच्यामुळे आमचं घरची भिंत पण जाणार आहे आज ना उद्या. ज्या त्यावेळी त्यांना सांगितलेलं बाबा हाय ते रस्त्याच्या प्रमाणे करा, कारण यांचा रस्ता ते 40 फूट झाल्याशिवाय यांना कुठलं कलेक्टर येण्याचं काय मिळत नाही. त्यामुळे आता यांनी रस्ता काढण्यासाठी आमची घरे पाडायची आता तयारी करून बसले. आणि हेच उकरायसाठी त्यांनी गटार पण नगरपंचायतच्या हातीत बांधल्या. डामाच्या लेवलच्या आत 2 फुटांची जागा सोडलेली होती, असतापैकी त्यांनी 2 फूट बाहेर रस्ता काढून आणि गटार काढले. त्यातनं पण आता बांधकामची भर काढून आपापल्या खात्या ह्याच्यात टाकून घेतले. आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्लॉटिंगचं काम चालू आहे आणि ते प्लॉटिंग बेकायदेशीर आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं पण होतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या प्लॉटिंगसाठी उकरला जाणारा रस्ता जो नगरपंचायतचा रोड आहे, त्या रोडचा सगळा मुरुम या ठिकाणी उकरून नगरपंचायतच्या हद्दीतला मुरुम घेऊन तो आपल्या प्लॉटिंगच्या हद्दीमध्ये टाकण्यात आला होता. ते विचारण्यासाठी आम्ही सर्व नागरिक इथं आलो होतो. पण इथं जे प्लॉट धारक किंवा मालक आहेत ते इथं आले नव्हते. तर इथले स्थानिक जे त्यांचे एजंट आहेत ते एजंटांनी येऊन चुकीच्या पद्धतीने इथं सगळ्यांना आरेरावीची भाषा चालू केली, बघून घेण्याची भाषा चालू केली. तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला कुठं काय तक्रार करायची करा जावा, हीच भाषा चालू केल्यामुळे हा वाद आणखीन चिघळला. आज जवळपास 2 ते 3 तास झालं लोक इथं रस्त्यावरच उभारले आहेत. सगळ्यात तहसीलदार साहेब असतील किंवा सर्कल साहेब असतील, ह्या सगळ्यांच्याकडे तर तशा पद्धतीने तक्रारी आणि अर्ज केलेला आहे आणि त्यांना फोन सुद्धा केलेला आहे. आता ते या लागल्यात आणि थोड्या आल्यात असंच चालू आहे. आणि आम्ही त्यांची वाट बघत सगळी लोक इथं तटकळतच उभारलोय. आमची मागणी आहे की जो त्यांचं प्लॉटिंग बद्दल आमचा काय हस्तक्षेप नाही आहे, जो आमचा रस्ता आहे त्याचा मुरुम तुम्ही का उकरून घ्यायला लागलाय, आणि जो आता जी अवस्था केलेली आहे रस्ते जर तुम्ही बघितला साहेब तर तो रस्ता क्लिअर करून द्यायला पाहिजे. एवढाच विषय आहे, दुसरा काहीच विषय नाही. हातकणंगले ग्रामीण रुग्णालय परिसरात गट नंबर 3 नंबर 218 प्लॉट मधून प्लॉटिंग करण्यात येत आहे. परंतु या प्लॉटिंगला लागून जुना विजापूर रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्यावरील मुरुम उचलून जे प्लॉट धारक आहेत ते त्यांच्या प्लॉटिंग मध्ये टाकत आहेत. त्यांचा प्लॉटिंग करायला ह्या नागरिकांचा कोणताही विरोध नाही, परंतु त्यांनी ही पूर्वीपासून लोक आहेत, त्यांना जे त्रास होईल असे यांनी गटारी करल्यात. त्यांच्या घरासनी जाऊन पाणी लागलेलं आहे. शिवसाहेबांना सुद्धा परवा आम्ही बोलवून इथं कार्यक्रम असताना सांगितलेलं, परत शिवसाहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही. आणि आज ही लोकांना घराच्या बरोबर मला वाटतं 3-3 फूट असं घरासनी पाणी लागायला लागलंय. आणि नैसर्गिक जो ढाळ आहे तो सोडून यांनी गटार इकडं आपल्याला सोपा असेल ते करून घ्यायला लागल्यात. त्यांनी त्याचा विचार करून नगरपंचायतीनं त्या संबंधित प्लॉट धारकांनी बोलवून घेऊन त्या लोकांची सोय करावी, आमची काही हरकत नाही. आणि जर झालेला प्रकार हो गैर असेल तर त्यांच्यावर जरूर नगरपंचायतनं कारवाई करावी. विजय माने, हातकणंगले गावठाणमध्ये इथे राहतो आम्ही. आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे. रस्ता पूर्ण 5 रस्ते झाले, एक त्यातला 6वा रस्ता आम्हाला दिलेला नाही आहे. आता तो रस्ता बंद केल्यानंतर आम्हाला जायला मार्ग नाही आहे, हा एक पॉइंट आहे. आणि पावसाचे पाणी आल्यानंतर पूर्ण त्या आमच्या भिंतीला पूर्ण सगळी इमारत पूर्ण पडणार. ती मोठी इमारत आहे आमची आणि ते तिथं पडणार. त्या पडल्यामुळे मग आम्हाला त्रास होणार त्या गोष्टीचा, एवढंच आमचे आहे. त्यांनी गटर मारून घ्यावे, त्यांनी गटर बांधून घ्यावं किंवा भिंत बांधून घ्यावी. त्या जेवढे प्लॉट आहे त्या प्लॉटच्या साईडला त्यांनी भिंत बांधून तक्रार दिलेला अर्ज दिलेला आहे. 17/7/2025 ला 17/7/2025 ला अर्ज दिलेला आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा 4 वेळा केले ग्रामपंचायत मध्ये, तर त्याचं काय शहानिशा झालेलं